नमस्कार मंडळी. मालिका कट्टा विथ अमृता या मनोरंजक चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत. कालच्या भागाची सुरुवात होते. शेंडे वकील म्हणतात, मी सगळं नीटच केलं होतं. त्यावर ॲडव्होकेट सुभेदार अर्जुन म्हणतो, तुम्ही सादर केलेला एकही पुरावा योग्य नाही आणि तुम्ही तपास योग्य दिशेने नेतसुद्धा नाही. शेंडे वकील म्हणतात, म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे? सायली सुभेदारवर झालेले आरोप खोटे आहेत, पण मगाशी तुम्ही काहीतरी वेगळंच म्हणत होता. तुम्ही स्वतः कबूल केलं होतं की सायली सुभेदार अल्पवयीन मुलींची तस्करी करत होत्या. अर्जुन म्हणतो, तुम्ही माझं बोलणं नीट ऐकलं नाही. ॲडव्होकेट शेंडे, मी हे म्हणालो होतो की मिसेस सायली सुभेदार या तस्करी करत होत्या, याचे पुरावे तुम्ही गोळा केलेत. आणि आता मी हे सांगतोय मिलॉर्ड की ॲडव्होकेट शेंडे यांनी दाखवलेले सर्व पुरावे हे खोटे आहेत. हे ऐकताच ॲडव्होकेट शेंडे घाम पुसतात आणि आपल्या खुर्चीवर जाऊन बसतात. अर्जुन पुढे म्हणतो, मिलॉर्ड, माझे मित्र ॲडव्होकेट शेंडे कोर्टात एकच गोष्ट म्हणत आहेत की मिसेस सायली सुभेदार यांनी अल्पवयीन मुलींची तस्करी केली, अल्पवयीन मुलींना त्रास दिला, अल्पवयीन मुलींना गायब केलं आणि म्हणूनच मिसेस सायली सुभेदार यांना पोक्सो या गुन्ह्याखाली अटक झाली. पण आज मला कोर्टात हे सांगायचंय मिलॉर्ड की जी मुलगी पोलिसांना सापडली ती मुलगी अल्पवयीन नाही. त्या मुलीच्या वयाबाबतीत जे पुरावे कोर्टात सादर केलेले आहेत ते सगळे खोटे आहेत आणि हे मी सिद्ध करू शकतो मिलॉर्ड. अर्जुनचं हे म्हणणं ऐकून ॲडव्होकेट शेंडे ऑब्जेक्शन घेतात. ते म्हणतात, पण पोलिसांकडे तिच्या बोन एज टेस्टचे रिपोर्ट आहेत आणि त्यावरून हे स्पष्ट होतं की ती मुलगी 18 वर्षांच्या खालील आहे. अर्जुन म्हणतो, मी हा रिपोर्ट चॅलेंज करतो मिलॉर्ड. शेंडे वकील म्हणतात, कुठल्याही पुराव्याशिवाय पोलिसांचे जे रिपोर्ट आहेत त्याला चॅलेंज कसं करू शकता? अर्जुन म्हणतो, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार पुराव्याशिवाय कधीच बोलत नाहीत. तुमच्या लक्षात नाही बहुतेक. पुरावे आहेत माझ्याकडे मिलॉर्ड, पण ते दाखवण्याआधी मला मिसेस सायली सुभेदारांना काही प्रश्न विचारायची परवानगी हवी आहे. जज म्हणतात, परमिशन आहे. मग अर्जुन सायलीला प्रश्न विचारतो, जेव्हा सोनल आश्रमात आली होती तेव्हा तिच्या वयाबद्दल काही बोलणं झालं होतं का? काही आठवतंय का तुम्हाला? सायली बोलते, हो. ती मला बोलली होती की 2 मे 2008 रोजी जेव्हा ती जत्रेत गेली होती तेव्हा ती 3 वर्षांची होती. ती तिच्या आईवडिलांबरोबर जत्रेत गेली होती आणि नंतर तिथे आग लागली तेव्हा ती आईवडिलांपासून वेगळी झाली. तिला तो दिवस नीट लक्षात आहे कारण त्या दिवशी तिचा 3रा वाढदिवस होता. तुला बाकी काही आठवत नाही, पण तेवढं मात्र तिने मला सांगितलं होतं. अर्जुन म्हणतो, म्हणजे जेव्हा ती जत्रेत गेली होती तेव्हा ती 3 वर्षांची होती, म्हणजे याचा अर्थ ती आत्ता 21 वर्षांची असली पाहिजे. बरोबर? सायली म्हणते, हो बरोबर. अर्जुन पुढे म्हणतो, आणि म्हणूनच तुम्ही आश्रमात जेव्हा तिचा फॉर्म भरून घेतला तेव्हा तिचं वय 21 वर्ष असेल असं लिहिलं, बरोबर? सायली म्हणते, बरोबर. मग अर्जुन आश्रमात भरलेला सोनलचा फॉर्म जज साहेबांकडे देतो. पण ॲडव्होकेट शेंडे लगेच म्हणतात, पण आपल्याकडे पीडित मुलीचं स्टेटमेंट आहे मिलॉर्ड. त्यात तिने स्वतः कबूल केलं आहे की ती 17 वर्षांची आहे. अर्जुन म्हणतो, मला कोर्टाला आणखी पुरावे दाखवायचे आहेत मिलॉर्ड, पण त्याआधी मला पीडित मुलीला काही प्रश्न विचारण्याची परवानगी हवी आहे. जज म्हणतात, प्लीज प्रोसीड. अर्जुन सोनलकडे पाहून म्हणतो, ठीक आहे. सोनल, मला सांग, तू जेव्हा आश्रमात आली होतीस तेव्हा तू तुझ्या सायलीताईंना असं सांगितलं होतंस की जेव्हा वडगावच्या जत्रेत आग लागली होती तेव्हा तुझं वय 3 वर्ष होतं, बरोबर? सोनल म्हणते, जेव्हा मी आले होते तेव्हा मी खूप घाबरलेली होते आणि तिथून मला अचानक जावं लागलं. पण मी सायलीताईंना काय सांगितलं ते मला आठवत नाहीये. माझ्या वयाच्या बाबतीत मला काहीच माहिती नाही, पण पुण्याच्या गुरुजींनी माझं वय 17 सांगितलं होतं आणि तेच मी सायलीताईंना सांगितलं आणि हेच खरं आहे. कुसुम मधुभाऊंना म्हणते, बघताय ना मधुभाऊ, सोनल कशी धडधडीत खोटं बोलतीये. सगळं जग कसं सायलीच्या विरोधात जाऊ शकतं. मधुभाऊ म्हणतात, मला तर काही कळतच नाही. अर्जुन सोनलकडे पाहून म्हणतो, म्हणजे तुझी सायलीताई जे काही सांगते ते खोटं आहे. सोनल काहीच बोलत नाही. अर्जुन म्हणतो, बोल ना, जरा नीट आठवून बघ आणि मला सांग. सोनल म्हणते, मला काहीच आठवत नाही. मला एवढंच माहिती आहे की मी आता 17 वर्षांची आहे. ॲडव्होकेट शेंडे म्हणतात, ॲडव्होकेट सुभेदार कोर्टाचा वेळ वाया घालवत आहेत. जी गोष्ट स्वतः पीडित मुलीने सांगितलेली आहे आणि बोन एज टेस्टमध्ये सिद्ध झालेली आहे तीच गोष्ट परत परत का बोलायची आहे? ॲडव्होकेट सुभेदार यांच्याकडे खरंच काही पुरावे असतील तर त्यांनी ते कोर्टासमोर सादर करावेत आणि हा प्रश्न मिटवावा. अर्जुन म्हणतो, मिटवणारच आहे. अर्जुन पुढे म्हणतो, मिलॉर्ड, मला मिस्टर सुरेश यांना काही प्रश्न विचारायचे आहेत. मग सुरेशला अर्जुन म्हणतो, मिस्टर सुरेश, तुम्ही जेव्हा आश्रमात सोनलचे खोटे काका बनून आला होता तेव्हा तुम्ही आम्हाला हे सांगितलं होतं की 2008 साली वडगावात जत्रेत आग लागली होती आणि सोनल हरवली होती, बरोबर? सुरेश म्हणतो, मला काही आठवत नाही. त्यावेळी मी सगळं पाठ केलं होतं. अर्जुन म्हणतो, पाठ केलं होतं तरी विसरलात. कमाल आहे. हरकत नाही. तुम्हाला आठवत नसेल तर मी तुम्हाला आठवण करून देतो. तुम्ही जेव्हा सगळी माहिती आश्रमात दिली
तेव्हा मी आणि मिसेस सायली सुभेदार आम्ही तिथेच होतो आणि ती सगळी माहिती आम्ही रिचेक करून घेतली होती. नाही आठवलं ना? अर्जुन लगेच म्हणतो, आणखी 1 मिनिट मी लॉर्ड. हे 3 मे 2008 सालचं वर्तमानपत्र आहे. वडगावच्या जत्रेत आग लागल्याची बातमी यामध्ये छापून आलेली आहे. काही आठवलं? सुरेश अडखळत म्हणतो, हो. मला सायली सुभेदारांनी अशीच एक बातमी वाचायला दिली होती आणि मला सांगितलं होतं की या बातमीत जसं लिहिलंय तसंच वात्सल्य आश्रमात जाऊन सांगायचं. अर्जुन म्हणतो, व्हेरी गुड, सगळं आठवलं तुम्हाला. ॲडव्होकेट शेंडे म्हणतात, अच्छा, ही सगळी खोटी कथा सायली सुभेदार यांच्या सांगण्यावरूनच रचली होती. अर्जुन म्हणतो, हे तुम्ही म्हणताय, पण ते सिद्ध झालंय का? अर्जुन सुरेशला विचारतो, तुमच्याकडे कोणता पुरावा आहे की सायली सुभेदार यांनीच तुम्हाला हे सगळं करायला सांगितलं होतं? सुरेश म्हणतो, अहो साहेब, असे पुरावे मागे कोण सोडतं? सायली सुभेदार खूप पोहोचलेल्या आहेत. हे सगळं त्यांनी खूप हुशारीने केलेलं आहे. ॲडव्होकेट शेंडे म्हणतात, मिलॉर्ड, हेही सिद्ध झालं आहे की सायली सुभेदार सुरेश यांच्या संपर्कात होत्या. हे सिद्ध करण्यासाठी आम्ही काही फोटो कोर्टात आधीच सादर केलेले आहेत. अर्जुन म्हणतो, हे सिद्ध झालंय असं तुम्ही म्हणता, पण पुरावे कुठे आहेत? पुढे अर्जुन म्हणतो, मिस्टर सुरेशकडे पुरावे नसतील, पण पोलिसांकडे तरी पुरावे असतील, मिलॉर्ड. मला इन्स्पेक्टर जगदीश निकम यांना काही प्रश्न विचारायचे आहेत. जज म्हणतात, प्लीज प्रोसीड. अर्जुन निकम यांना म्हणतो, मला सांगा, सुरेशने खोटा काका बनून आश्रमात यायचं, खोटं बोलायचं, एका खऱ्या गोष्टीचा आधार घेऊन खोट्या गोष्टी रचायच्या आणि सोनलला आश्रमातून घेऊन जायचं. या सगळ्या गोष्टी माझ्या क्लायंट सायली सुभेदार यांनी सुरेशला करायला सांगितल्या. याचा ठोस पुरावा तुमच्याकडे असेल तर तो प्लीज कोर्टासमोर सादर करावा. मग निकम म्हणतात, नाही, असा कोणताही ठोस पुरावा आमच्याकडे नाही. आमच्याकडे फक्त सुरेश कदम यांचं स्टेटमेंट आहे. मग अर्जुन म्हणतो, बास, मिलॉर्ड, सुरेशने दिलेल्या माहितीवरून मला कळलं की सोनल वडगावची आहे आणि जेव्हा जत्रेत आग लागली होती तेव्हा ती हरवली. सो मिलॉर्ड 2008 साली ती 3 वर्षांची होती, तर ती आत्ता 21 वर्षांची असलीच पाहिजे. ॲडव्होकेट शेंडे ऑब्जेक्शन घेतात आणि म्हणतात, सोनल आत्ताच म्हणाली की ती हरवली होती तेव्हा 3 वर्षांची होती, असं तिने सायली सुभेदारांना कधीच सांगितलं नव्हतं. अर्जुन म्हणतो, मी सोनलच्या स्टेटमेंटवर अवलंबून नाहीच आहे, मिलॉर्ड. माझ्याकडे असलेले पुरावे वेगळंच सांगतात. मिलॉर्ड, फॉर्मवर असलेलं सोनलचं वय, त्या बातमीवर असलेली तारीख आणि मिसेस सायली सुभेदारांना सोनलने दिलेली माहिती, यावरूनच आम्ही कोर्टाला रिक्वेस्ट केली होती की मला बोन एज टेस्ट परत करायची आहे आणि कोर्टाने आम्हाला तशी परमिशन सुद्धा दिली होती. मग इन्स्पेक्टर सावंतांनी स्वतः जाऊन परत एकदा बोन एज टेस्ट केली आणि त्याचे रिपोर्ट मी कोर्टाला सबमिट करतो, मिलॉर्ड. मग जज रिपोर्ट बघतात आणि म्हणतात, हा सगळा काय प्रकार आहे? अर्जुन म्हणतो, या रिपोर्टप्रमाणे सोनलचं वय 20 ते 21 वर्ष आहे, त्यामुळे हे सिद्ध होतं की सोनल अल्पवयीन नाही. हे ऐकून सगळं सुभेदार कुटुंब खुश होतं. मग जज म्हणतात, इन्स्पेक्टर निकम, दुसऱ्या बोन एज टेस्टचा रिपोर्ट असा आला आहे. मग पहिल्या बोन एज टेस्टचा रिपोर्ट वेगळा कसा काय असू शकतो? याचं उत्तर तुम्ही द्या. निकम म्हणतात, मी माझं काम प्रामाणिकपणे केलं होतं, पण कदाचित त्या टेस्टमध्ये काही गडबड झाली असेल. जर दुसरी बोन एज टेस्ट केली गेली आहे तर तिचाच रिपोर्ट बरोबर असू शकतो. मग ॲडव्होकेट शेंडे म्हणतात, असू शकतो म्हणजे? मीही असा दावा करू शकतो की पहिला रिपोर्ट बरोबर असू शकतो आणि दुसरा कुणीतरी मॅनेज केला आहे. मग अर्जुन म्हणतो, तुमचा दावा खोडून काढण्यासाठी मी 2 व्यक्तींना बोलवतो, मिलॉर्ड. मला सरकारी डॉक्टर संजय यांना काही प्रश्न विचारण्याची परमिशन हवी आहे. जज परमिशन देतात. मग डॉक्टर संजय कोर्टात हजर होतात. अर्जुन म्हणतो, डॉक्टर, तुम्ही सांगू शकता का या 2 रिपोर्टमधून कोणता रिपोर्ट मॅनेज केला आहे आणि कोणता रिपोर्ट खरा आहे? डॉक्टर संजय दोन्ही रिपोर्ट बघतात आणि म्हणतात, हे दोन्ही रिपोर्ट आमच्याच हॉस्पिटलमध्ये आहेत. तरीसुद्धा मी हे सांगू इच्छितो की आमच्या हॉस्पिटलकडून काही चूक झाली आहे. पहिल्या रिपोर्टवरील नावं बदललेलं आहे. पहिला रिपोर्ट आणि त्यातील रीडिंग आमच्याच एका वेगळ्या पेशंटचे आहेत. त्याच्या जागी सोनलचं नाव लिहिलेलं दिसते. पण हा दुसरा रिपोर्ट मात्र खरा आहे. या दुसऱ्या रिपोर्टमध्ये सोनलचं खरं वय लिहिलेलं आहे, 20 ते 21 वर्ष. अर्जुन म्हणतो, पॉइंट टू बी नोटेड, मिलॉर्ड. थँक्यू सो मच डॉक्टर संजय. तुम्ही जाऊ शकता. मग अर्जुन म्हणतो, मिलॉर्ड, आता मला दुसरी व्यक्ती म्हणजेच भरत कदम यांना विटनेस बॉक्समध्ये बोलवण्याची परमिशन हवी आहे. मग भरत कदम कोर्टात येतो. अर्जुन त्याला विचारतो, तुमचं नाव? तो म्हणतो, भरत कदम. अर्जुन म्हणतो, काम? तो म्हणतो, सरकारी हॉस्पिटलमध्ये वॉर्डबॉयची नोकरी करतो. अर्जुन म्हणतो, नोकरी करताय की पैसे घेऊन दुसऱ्यांसाठी रिपोर्ट बनवताय? ॲडव्होकेट शेंडे ऑब्जेक्शन घेतात आणि म्हणतात, ॲडव्होकेट सुभेदार एखाद्या साक्षीदारावर असे आरोप लावू शकत नाहीत. अर्जुन म्हणतो, मिलॉर्ड, हा तोच माणूस आहे ज्याने बोन एज टेस्ट मॅनेज केली आहे आणि सोनलचा खोटा रिपोर्ट बनवला आहे. ॲडव्होकेट शेंडे म्हणतात, त्याचा काही पुरावा आहे तुमच्याकडे? अर्जुन म्हणतो, सांगतो. काल जेव्हा आम्ही हॉस्पिटलमध्ये पुन्हा एकदा टेस्ट करण्यासाठी गेलो तेव्हा हा भरत कदम चोरून आमचं बोलणं ऐकत होता. त्यावेळी मी सावंत साहेबांना त्याची चौकशी करायला सांगितली.
त्यावेळी तो घाबरून पळून जात होता. मग मी त्याला विचारलं, बोन एज टेस्ट तूच बदललीस ना? पण तो नाही म्हणतो. चैतन्यही त्याला जेलमध्ये जाण्याची भीती घालतो. सावंतसाहेब म्हणतात, तू जर खरं सांगितलंस तर फक्त वॉर्निंग देऊन सोडून देऊ. अर्जुन म्हणतो, सोडून द्या याला, जेलच होऊ दे. मग भरत म्हणतो, थांबा, मी सगळं खरं सांगतो. अर्जुन म्हणतो, बोल. भरत म्हणतो, हो, तो रिपोर्ट मीच बदललेला. तो रिपोर्ट बदलण्यासाठी मला 1,00,000 रुपये मिळणार होते असं सांगितलं होतं. अर्जुन म्हणतो, कोणी सांगितलं तुला? भरत म्हणतो, ते मला माहीत नाही साहेब. एका अनोळखी नंबरवरून फोन येतो आणि तो माणूस माझ्याशी बोलतो. त्याचं नाव मला माहीत नाही साहेब. माझे वडील खूप आजारी आहेत साहेब. त्यांच्या ट्रीटमेंटसाठी मला पैसे हवे होते. 1,00,000 रुपयांची मदत झाली असती म्हणून हे सगळं वाईट काम केलं मी. मला जेलमध्ये नका पाठवू साहेब. माफ करा मला साहेब. मग अर्जुन म्हणतो, नंबर दे त्या माणसाचा. भरत म्हणतो, नंबर पाठ नाहीये मला. मग सावंतसाहेब म्हणतात, फोन दे तुझा, त्यातून शोधून काढतो आम्ही. भरत म्हणतो, माझा फोन चोरीला गेलाय साहेब आणि मी नवीन फोनसुद्धा घेतलेला नाही. अर्जुन म्हणतो, मोबाईल चोरीला गेलाय, हरकत नाही, तुझा फोनसुद्धा आम्ही शोधून काढू आणि त्यातून नंबरसुद्धा काढू. मग अर्जुन म्हणतो, सावंतसाहेब, याला तुमच्या कस्टडीमध्ये घ्या आणि उद्या कोर्टात घेऊन या. आणि अर्जुन म्हणतो, भेटू कोर्टातच. असं म्हणून अर्जुन तिथून निघून जातो. मग भरत कोर्टात म्हणतो, ती लोक कोण आहेत मला माहीत नाही. मी हे फक्त पैशासाठी केलं. हे असं परत कधी होणार नाही. मग राकेश म्हणतो, थोडक्यात वाचलं हा कदम. जर आपलं नाव घेतलं असतं ना तर आपली खैर नव्हती. मग जज म्हणतात, बोन एज टेस्ट ही वयाचा अंदाज लावण्याची टेस्ट आहे. त्यात असा फेरफार होणं ही गंभीर बाब आहे. पोलिसांनी याबाबत दक्षता बाळगावी अशी मी सूचना करतो. पण हा फक्त अंदाज असल्यामुळे पोलिसांनी पुढील तपास सुरू करावा. सोनलच्या जन्माचा दाखला किंवा तिच्या जन्मतारखेचा कुठलाही पुरावा असेल तर कोर्टात लवकरात लवकर सादर करावा. तरच तिच्या वयाबद्दल काहीतरी निर्णय घेतला जाऊ शकतो. तेवढ्यात अर्जुन म्हणतो, त्या तपासाची गरज नाही आहे मिलॉर्ड. पुरावा आहे माझ्याकडे. पुढे अर्जुन म्हणतो, सोनलने सांगितलेल्या गावाचं नाव आणि आगीचं साल हे इंटरनेटवर कन्फर्म करून घेतलं. आणि मग मी स्वतः वडगावात गेलो आणि तेव्हाच सोनलच्या आईबाबांना भेटायचं ठरवलं. मी जेव्हा वडगाव पोलीस स्टेशनमध्ये गेलो तेव्हा तिथला प्रसंग दाखवला जातो. तेथील पोलीस इन्स्पेक्टर सांगतात, ही मुलगी 3 वर्षांची असताना हरवली होती. तेव्हा तिच्या आईवडिलांनी 2008 साली FIR केली होती. मग अर्जुन जज साहेबांना सांगतो, मिलॉर्ड, वडगाव पोलीस स्टेशनमध्ये 2008 साली केलेली FIR आहे. मग जज साहेब FIR बघतात. अर्जुन म्हणतो, या FIR मध्ये सोनलचं वर्णन केलेलं आहे मिलॉर्ड. तिच्या मानेवर असलेली भाजण्याची खूणसुद्धा या FIR मध्ये लिहिलेली आहे. आणि पुण्यामध्ये ज्या गुरुजींना सोनल सापडली त्यांनीसुद्धा एक FIR केलेला आहे. या FIR मधला सोनलचा फोटो आणि वडगाव पोलीस स्टेशनमधल्या FIR मधील सोनलचा फोटो हा मॅच झालाय. तुम्ही बघू शकता मिलॉर्ड. हे सगळं पाहून सचिन मनातल्या मनात म्हणतो, सगळेच पुरावे या सायलीच्या बाजूने साक्ष देत आहेत. काय होणार या केसचं? आणि याच क्षणी आजचा भाग संपतो. तर मंडळी, आजच्या भागात कोर्टात अर्जुनने अक्षरशः एकामागून एक असे धक्कादायक पुरावे सादर केले आहेत. सोनल अल्पवयीन असल्याचा दावा करणारा पहिला बोन एज टेस्टचा रिपोर्ट खोटा असल्याचं सिद्ध झालं आहे. त्यानंतर भरत कदमने पैसे घेऊन रिपोर्ट बदलल्याची कबुली दिली आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की भरत कदमला 1,00,000 रुपये देण्याचं आश्वासन नेमकं कोणी दिलं होतं? तो अनोळखी नंबर कोणाचा होता? आणि वडगावच्या जुन्या FIR मधील सोनलचा फोटो आणि पुण्यात सापडलेल्या सोनलचा फोटो जर खरोखर जुळला असेल तर आता सायलीच्या बाजूने आणखी किती मोठे पुरावे समोर येणार? अर्जुनने कोर्टात टाकलेला हा मास्टरस्ट्रोक सायलीला निर्दोष सिद्ध करण्यासाठी निर्णायक ठरणार का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सोनलचं खरं वय आणि तिची खरी ओळख आता कोर्टासमोर पूर्णपणे उघड होणार का? हे पाहणं नक्कीच उत्सुकतेचं ठरणार आहे. अशाच हटके, सोप्या आणि मनोरंजक मालिकांच्या अपडेट्ससाठी मालिका कट्टा विथ अमृतासोबत जोडलेले रहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.